साप टेरिटरी मार्क कशी करतो? साप टेरिटरी मार्किंग जसं वाघामध्ये घडतं, सापांच्या बाबतीत तसं होत नाही. साप कायम कुठेतरी अडचणीच्या जागी लपत छपत ऍक्टिव्हिटी करणारे असे ते जीव आहेत. एक इंटरेस्टिंग ऑब्झर्वेशन, गेली 4 ते 5 वर्ष माझं हे ऑब्झर्वेशन चालू आहे. कोकणामध्ये माझ्या मित्राचं घर आहे, कॅटस्नेक. एका खोलीमध्ये वरनं आलेला जो पत्रा असतो, त्या पत्र्याच्या खाली जी तुळई असते त्याच्यामधल्या सापटीमध्ये तो बसलेला आम्हाला दिसला. आम्ही तो सेफली तिथून उतरवला आणि घरापासून 500 मीटरवर त्याची आमराई आहे. आम्ही त्या आमराईत सोडून दिला आणि काही दिवसात मला त्याचा फोन आला, अरे सुधीर, तो साप परत आलेला आहे. तो परत दिसला, आम्ही तो तिथून परत रेस्क्यू केला आणि अपोजिट डिरेक्शनला सोडून दिला, साधारण अर्धा 1 किलोमीटरवर. कालांतराने तो साप आम्हाला पुन्हा एकदा त्या घरामध्ये दिसला. त्याच्यानंतर म्हटलं, अरे काहीतरी वेगळं आपण बघतोय. आणि मग तिथून तारखेनुसार आम्ही त्याचं डॉक्युमेंटेशन करायला सुरुवात केली. गमतीची गोष्ट सांगतो, तो एकाच खोलीत येतो, एकाच तुळईवर, तिथं आजूबाजूला अनेक तुळे आहेत, त्याची बसण्याची जागा सुद्धा कधीही बदलत नाही. तारखेनुसार आम्ही गेली 4 ते 5 वर्ष डॉक्युमेंटेशन करतोय. उन्हाळ्याचे दिवस सोडले तर बाकी वेळेस तो त्याच्या घरी वास्तव्याला असतो. तिथलं ह्युमिडिटी, तिथलं टेम्परेचर, तिथला लाईट हे त्याला सुटेबल आहे. त्यामुळे त्याने ती जागा स्वतःसाठी कायमस्वरूपी फिक्स केलेली आहे.